महिलांसाठी एक दिवसीय पॅरालीगल कार्यशाळा संपन्न। मैत्री नेटवर्क अंतर्गत TBMSG वुमन सोशल प्रोजेक्टच्या वतीनं नागपूरमधील शहरी झोपडपट्ट्यांतील महिलांसाठी एक दिवसीय पॅरालीगल कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। लैंगिक अत्याचार प्रतिबंधाच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या मैत्री नेटवर्कने या उपक्रमाद्वारे समुदायात जनजागृती आणि संवेदनशीलता वाढवण्याचा प्रयत्न केला। आजच्या परिस्थितीत लैंगिक अत्याचार रोखणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे। याच पार्श्वभूमीवर मैत्री नेटवर्क नागपूरमधील 5 झोपडपट्ट्यांमध्ये कार्यरत असून महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत। या कार्यशाळेचा मुख्य उद्देश म्हणजे समुदायातील महिलांना पॅरालीगल म्हणून तयार करणे, जेणेकरून त्यांच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाल्यास त्या ठामपणे उभ्या राहून पीडितांना मदत करू शकतील। कार्यशाळेत महिलांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता दाखवली। या कार्यक्रमात बालक व महिलांवरील लैंगिक अत्याचाराविषयक कायदे, POSH कायदा, वन स्टॉप सेंटरची माहिती तसेच पॅरालीगलची भूमिका व जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यशाळेसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आलं होतं। त्यात ॲडव्होकेट राजेंद्र राठी DLSA, ओमकार रामतीर्थकर राष्ट्रीय समन्वयक मैत्री नेटवर्क, नालंदा गाणार समुपदेशक वन स्टॉप सेंटर यांनी मार्गदर्शन केलं। तसेच प्रेमलता पाटील यांनी पोषबद्दल माहिती दिली, पोष कायद्याबद्दल माहिती दिली। प्रोजेक्ट व्यवस्थापक माधुरी मनोहर यांनी पॅरालीगलचे महत्त्व, भूमिका व जबाबदाऱ्या यावर मार्गदर्शन केलं। ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट व्यवस्थापक माधुरी मनोहर यांनी विशेष परिश्रम घेतले। त्यांच्यासह हेमलता नंदेश्वर, वंदना राऊत, सपना मडामे, सुषमा यादव, पायल मेश्राम आणि संपूर्ण टीमने मोलाचे योगदान दिले। कार्यशाळेनंतर पॅरालीगल महिलांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत संधी दिल्याबद्दल आभार मानले। त्यानंतर महिलांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंका निरसन करून घेतल्या। सिटी इंडिया न्यूजसाठी कामठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम। हे सगळं तुम्हाला सावधान करावं लागेल। 1800 कायद्याचं वकील आणि जज कोणी लक्षात ठेवतो। तर अशा प्रकारे ही जी सजा फक्त दंडामध्ये लागत आहे, आता त्यामध्ये सजा होणार नाही, फक्त दंड म्हणून चालू। दंड भरायला पैसे नाही, काही सामाजिक सजा, सामाजिक सजा म्हणजे काय माहिती का? पण मी मैत्री कार्यालयात कसं करू शकते, मैत्री कार्यालयात जा आणि तिथे जाऊन 8 दिवस जे येणारे आहेत त्यांना तुम्ही सेवा करा, म्हणजे स्वतः मार्गदर्शन करा। असं कोणत्या ठिकाणी जाऊन करू शकतो ते, असं की पहिले आपल्याकडे पद्धत होती। जबाबदारी